जनतेच्या समस्येच्या बातम्या। रत्नागिरी येथील लक्ष्मी चौकातील सावरकर मैदानावर सिंधुदुर्ग रत्नागिरी या लोकसभेचे उमेदवार मारुती काका जोशी यांच्या प्रचार सभेत उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अण्णा जाधव प्रचार करताना आज खऱ्या अर्थाने शिवराय फुले शाहू आंबेडकर विकसित करण्याचं वेळ तुमच्या पत्रात आलेली आहे। ती संधी तुम्ही जोडू नका, अन्यथा पुन्हा बाळासाहेब म्हणतील की कोकणात प्रतिनिधी देऊन त्यांचा विकास त्यांना साधता येत नाही असं बोलण्याची वेळ येता कामा नये। आणि म्हणून माझी तुम्हाला जाता जाता विनंती आहे, कुठल्याही जाती धर्माचा वंशातला नाराज आजी माजी कार्यकर्त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की आम्हाला शिवराय फुले शाहू आंबेडकर आणि बाबासाहेबांच्या आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातलं स्वराज्य निर्माण करायचं आहे, ज्या स्वराज्यामध्ये विविध जाती पद्धती लोकांना त्यांच्या त्यांच्या बुद्धीप्रमाणे त्यांच्या त्यांच्या ताकदीप्रमाणे प्रतिनिधित्व दिलं जातं, दिलं गेलं अशा स्वराज्याची निर्माण करायची आहे। आणि म्हणून आपण ती कराल या अपेक्षेने मी आपल्या समोर विनंती करून की काका जोशींसाठी येणाऱ्या इथल्या प्रत्येक व्यक्तीने उपस्थित असलेल्या व्यक्तींनी 10 मतांचं नियोजन कसं करता येईल याकडे लक्ष टाकून आपण पुन्हा एकदा काका जोशींना भरघोस मतांनी विजय कराल या अपेक्षेने मी आपली रजा घेईन। पूर्वी आपला पुन्हा एकदा आवाज उठला पाहिजे। कदाचित आपण उन्हातून आला असाल, कदाचित इथं पाण्याची व्यवस्था नसेल, पण पुढच्या टायमाला ह्या सगळ्या उपक्रम आम्ही उभा करण्याची ताकद तुम्ही या सभेतून द्याल। आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीचा कसं काय चालायचं बरं, आमची ताकद कळली पाहिजे आणि ताकदीचा आवाज हा इतर ठिकाणी गेला पाहिजे। आणि म्हणून पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा काका जोशी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। काका जोशी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जय भीम, जय महाराष्ट्र, जय हिंद।